नमस्कार सर्वांना आणि पुन्हा एकदा मी घेऊन आलो एक नवीन व्लॉग तुमच्यासाठी। आज आपण निघालो आहे गोव्यासाठी आणि आज मी तुम्हाला गोव्याचा प्रवास दाखवणार आहे NH66 ने। आणि आज आपण घेऊन जातोय माझी नवीन नेक्सॉन CNG आणि या व्लॉगमध्ये मी तुम्हाला गाडीचा ॲव्हरेज, त्याच्यानंतर रस्ते कसे सध्या गोव्याचे, त्याचे टोल, खायला काय मिळतं आणि अजून असेच काय काय गोष्टी ज्या तुम्हाला याच्या रस्त्यावरती दाखवू शकेन या मी प्रयत्न करेन या व्लॉगमध्ये सगळं घ्यायला। आता आपण गोव्यासाठी निघतो आणि तुम्ही बघू शकता गाडीच्या याच्यावरती आता CNGची ट्रिप आहे। आपण ते रिसेट करूया। CNG आता गाडीमध्ये साधारण 8.5 किलो आहे आणि पेट्रोल 33 लिटर्सचं आहे। सो आपण टोटल दोन्ही गोष्टी फुल करून घेतल्या, CNG आणि पेट्रोलसुद्धा। सो जेवढं डिस्टन्स आपल्याला CNGवरती काढता येईल मोस्टली आपण प्रयत्न करू की CNGवरतीच करूया, पण जर मध्ये नाही मिळालं तर त्या गोष्टीसाठी पेट्रोल पण भरून ठेवलेलं आहे। सो टोटल एक ॲव्हरेज काढायचं आहे आपल्याला की किती फ्युअलमध्ये पोचतो आणि कसा रस्ता आहे। सो आता दोन्ही ट्रिप आपण पेट्रोलच्या हे केलेल्या आहेत, रिसेट केलेल्या आहेत। आणि CNG सुद्धा। आता फ्युल्स जे आहे हे पण रिसेट करूया, किती % आपण CNG आणि किती % पेट्रोल केलं ते सुद्धा याच्यामध्ये कॅप्चर होईल। गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ महाराज की। घेतलेला आहे, मॅकडॉनल्ड्सला थांबलोय ब्रेकफास्टसाठी। आता आपण थांबलेलो नाश्त्यासाठी मॅकडॉनल्डमध्ये। कळंबोलीचा फेमस मॅकडॉनल्ड्स आहे हायवे जवळच, इथे थोडा अर्धा तास गेला आपला। आता आपल्याला इकडनं 9 तास 50 मिनटं दाखवतात गोव्यासाठी। सो आता कमीत कमी ब्रेकमध्ये जायचं आहे। एकूण 518 किलोमीटर आहे इथून आणि जेवणासाठी आपण साधारण 2-3 वाजता थांबूया, म्हणजे जास्तीत जास्त रस्ता आपल्याला कव्हर करता येईल। आता पालीपर्यंत पोचलो आहे। पालीच्या जवळ इथे महानगर गॅसचं CNG पंप आहे आणि इथे CNG परत फुल करून घेतो आहे। अर्ध्यापेक्षा एक टाकी कमी झालेली, साधारण 100 किलोमीटर झालेले आहेत आपले। मला दाखवतो रीडिंग त्याची। CNG पंप दिसला सो भरून घेतलं। जेवढी गाडी CNGवरती आपल्याला घेऊन जाते तर तेवढी करतोय आपण। पालीला आपण 103 किलोमीटर झाले इकडे येईपर्यंत आणि आता CNG परत भरलेलं आहे, फुल झालेलं आहे आणि 4.5 किलो CNG आलेलं आहे। सो आधी 8.5 होता, त्याच्यातला 4.5 वापरला आपण। पालीवरनं 8 तास 50 मिनटं दाखवत आहे। जेवढं नॉनस्टॉप जात आहे तेवढं बघूया। फक्त CNGसाठी हॉल्ट घेऊ आणि लंचसाठी एखादी चांगली जागा बघूया आणि मग थांबू। आत्ता झाले 10:30।
आपण लंचचा टायमिंग 2पर्यंत बघूया. ठीक आहे, चला निघूया इथं. पालीपर्यंतचे रस्ते एकदम स्मूथ आहेत, एकदम मस्त हायवे बनलेले आहे. आपण पुढच्या रस्त्याबद्दल तुम्हाला अपडेट देतो. पालीवरनं आपण बाहेर एक्झिट घेतलं आहे NH66साठी. आता NH66 इकडनं आपण महाडपर्यंत हा सरळच रस्ता आहे. आता आपण कोलाड रोहाजवळ आहोत आणि इथे खूप चांगलंच ट्रॅफिक चालू आहे. इथे पोलिसांनी डायव्हर्जन करून गाड्यांना एका दुसऱ्या बाजूने परत सोडत आहेत. एवढ्याशा डिस्टन्समध्ये त्यांनी 15 मिनिटाचा टायमिंग वाढवला आहे आपला या ट्रॅव्हलमध्ये. फक्त एवढाच पॅच आहे, पुढे अजून 100-200 मीटरचा. त्याच्यानंतर पुढे परत ब्लू दिसतो रस्ता. देतो तुम्हाला अपडेट त्याच्यावर. कोलाडच्या थोडंच पुढे आलेलो आहेत आणि इथे चांगलाच ट्रॅफिक जाम लागला आहे. इकडे 26 मिनिटाचा ट्रॅफिक जाम दाखवतो आहे. बऱ्याच वेळपासून एकाच जागी आहे. सो आपला जो एस्टिमेटेड टाईम होता पोचायचा तो परत वाढलेला आहे. मग अशी 1 तासापूर्वी 1-1.5 तासापूर्वी मी 8 तास 50 मिनटं बोललेलो आणि आता परत 8 तास 30 मिनटं आहे. सो बराच वेळ झालेला आपल्याला. ऑलमोस्ट 12 वाजायला आलेले आहेत. जायपर्यंत रात्र होईल. तुम्ही बघू शकता की बाजूच्या लेनमधून गाड्या गेल्या आहेत आणि त्या परत जाऊन त्यांनी एक वेगळा ट्रॅफिक तयार केलेला आहे. सो जे एका बाजूला ट्रॅफिक होतं लोकांनी दुसऱ्या बाजूला जाऊन तिकडे पण परत क्रिएट केलेलं आहे. अशी हालत आहे या रस्त्याची. एवढा वेळ झाला अजून पण गाडी साधारण 1 किलोमीटरच गेली असेल पुढे. फक्त 144 किलोमीटर झाले आणि 15 किलोमीटर जायचं आहे. खूप मोठा प्रवास बाकी आहे आणि आज वाटतं खूप चांगलंच लेट होणार. रात्रीचे 10 तरी वाजतील असं वाटतंय मला. ट्रॅफिकचं काय बाबा आपलं संपायचं नाव घेत नव्हतं. अजून पण खूप चांगलंच ट्रॅफिक आहे. म्हणून एक छोटासा ब्रेक घेतला आहे या इकडे हॉटेलवरती. म्हटलं जरा चहा कॉफी करूया. परत सुरुवात केलेली आहे ट्रॅव्हलिंगला आणि 1 वाजलेला आहे. अजून पण मानगाव आणि इंदापूर या एरियामध्येच आहोत. रोहा सोडून आम्हाला मगाशी अर्धा तास झाला. अर्धा तास नाही म्हणजे 1.5-2 तास झाले. पण ॲटलिस्ट फक्त आम्ही किती 10 ते 15 किलोमीटरचं डिस्टन्सच पार झालं असेल तेवढ्या वेळेमध्ये. मानगावमधून गेल्यानंतर जरा पोलिसांच्या मदतीने त्यांनी ट्रॅफिक क्लिअर करून दिलं आणि गाडी थोडी आता पुढे आलेली आहे. बघूया आता असाच रस्ता क्लिअर राहिला तर थोडं बरं होईल. ऑलरेडी बरंच लेट झालेलं आहे. सो आपल्याला अंतर खेचावं लागेल तो रस्ता. अजून पण आपण मानगावच्या रस्त्यावरती अडकलेलो आहोत आणि बघू शकता याच्यावरती स्क्रीनवरती की 30 ते 40 मिनटाचं ट्रॅफिक दाखवत आहे. आणि समोर पण तुम्ही बघाल पूर्ण ट्रॅफिकने रस्ता बंद आहे. गेल्या 2-3 तासापासून एस्टिमेटेड टाईम 8 तास आणि 30 मिनटाच्या आसपासच फिरतो आहे. सो जे पण वेळ घालवलेला आहे तो वायाच गेला असं झालं. म्हणजे जागच्या जागी जावं असं येते. आणि आता 1 वाजल्याच्या हिशोबाने रात्री 10 तरी वाजतील पोचायला असं होतं. आम्ही वाटलेलं की सकाळी लवकर निघालो तर ॲटलिस्ट संध्याकाळी 6 किंवा 7 वाजेपर्यंत म्हणजे 12 तास लागतील. पहिले 10 तास दाखवत होते. बट ना जेवायला ब्रेक घेतला ना काहीच नाही घेतलं आणि फक्त या ट्रॅफिकमुळे एवढा वेळ गेला. 3 ते 4 तास वाया गेल्यासारखं होतं.
तर बघ अजूनही माणगावच्या रस्त्यावरती आहे आणि आता जाऊन डिस्टन्स दाखवते 7 तास 57 मिनटं. फायनली 8 तासाच्या खाली आलेला आहे. फायनली जाऊन मोकळा रस्ता मिळाला आहे. आता आपण आंबेजवळ पोचलो आहे आणि इकडनं 6.25 तास दाखवत आहे आणि रस्ता असाच मोकळा असेल तर वेळेत पोचू आपण. कवर करू जेवढा रस्ता कवर करता येईल. अजूनपर्यंत आम्ही खायला कुठे थांबलो नाही आहोत आणि वाटत नाही खायला थांबू, कुठेतरी काहीतरी चटरपटर खाऊ. कमीत कमी वेळामध्ये जे घेता येईल ते घेऊ आणि रस्ता कापू. कारण काळोखामध्ये मला गाडी चालवायची नाही आहे. हा माझा पहिल्यांदाच लॉंग ट्रिप आहे त्या गाडीने आणि कुठल्याही गाडीने. पहिल्यांदाच मी लॉंग ट्रिपला चाललेलो आहे. सो बघूया, आपल्याला काळोखाच्या आधी पोचायचं आहे. खेडला ब्रेक घेतला लंचसाठी आणि इकडे हॉटेल अनुसया म्हणून एक आहे फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, तिकडे उतरलो आणि लवकर जेवण व्हावे म्हणून फक्त व्हेजच घेतलं. इकडे शेवची भाजी, चपाती आणि पापड. खरंच खूप छान होतं आणि एकदम अफोर्डेबल आहे. मी नंतर कमेंटमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करेनच लोकेशनला. कधी जर तुम्ही या भागात आलात आणि काय खायचं असेल तुम्हाला व्हेजमध्ये तर तुम्ही नक्की इथे ट्राय करू शकता. तर CNG पंपवरती थांबलो आहे आपण. टोटल 260 गाडीतलं CNG ऑलमोस्ट 0 झालेलं आहे. अर्धा किलो CNG राहिलं असेल आणि आपण 12 किलो CNGमध्ये 264 किलोमीटर केलेलं आहे. सो नॉर्मली आपण साधारण 21-22 किलोमीटरचा ॲव्हरेज मिळाला आहे आणि टोटल 7 hours 31 minute टोटल ट्रॅव्हल झाले CNGवरती आणि त्यातले 3 तास CNGचे आपण ट्रॅफिकमध्ये होतो तेव्हा क्लच ब्रेकवरती होतो. सो तरी माझ्या मते बऱ्यापैकी चांगलं मायलेज मिळालेलं आहे ट्रॅफिकमध्ये असतानासुद्धा. CNG गाडीमध्ये भरलेलं आहे. 8 किलो CNG आलं आहे आणि परत प्रवासाला सुरुवात केलेली आहे. 264 किलोमीटर केलेलं आहे आणि इकडनं आता 297 किलोमीटर दाखवतो आणि 6 तास दाखवत आहे. बघूया आता घाट लागणार आहे काळोखामध्ये. जेवढं कवर करता येईल पण स्लोलीच जाणार आहे. आता गाडी जास्त पळवणार नाही काळोखामध्ये. आपण आता संगमेश्वर रोडवरती आलेलो आहोत आणि इथे रस्त्याचं काम अजूनही चालू आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक काय 1-2 किलोमीटर नंतर डायव्हर्जन आहे आणि सगळा पूर्ण धूळ मातीचा रोड आहे. एवढंच आहे की ट्रॅफिक नाही आहे, जाता येते. थोडं सांभाळून गाडी चालायला लागते कारण गाडी खड्ड्यात जाऊन टायर वगैरे बसायचं प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ऑलरेडी काळोख येतो. परत असा इश्यू झाला तर गाडी अडकून जाईल ना आपल्याला ऑलरेडी लेट होऊन जाईल. कोकणचा शिमगा महोत्सव तुम्हाला इकडे बघायला मिळतोय. संगमेश्वरच्या रस्त्यावरून जात असताना अचानक ढोल ताशांचा गजर कानावर पडला. उत्सुकतेने पाहिलं तर गावकरी शिमग्याचा जल्लोष साजरा करत होते. शिमग्याचा हा सोहळा केवळ एक उत्सव नाही तर निसर्गाशी असलेलं आपलं नातं साजरं करण्याची परंपरा आहे. झाड नाचवणं म्हणजे समृद्धी आणि चांगल्या पावसासाठी प्रार्थना करण्याचा अनोखा सोहळा. गावकरी एकत्र येऊन ही जुनी परंपरा आजही जिवंत ठेवतात. शिमग्याचा जल्लोष आणि ढोल ताशांचा गजर आणि झाड नाचवण्याचा हा अनोखा सोहळा बघून कळलं की कोकणातली संस्कृती ही नुसती परंपरा नाही तर एक भावनाही आहे जी पिढ्यानपिढ्या वाहत आलेली आहे.
रात्रीचे 9:30 वाजले आणि अजून पण काय आम्ही पोचलो नाही आमच्या मुक्कामला. आता कुडाजवळच्या कसालजवळ पोचलो आहे. इथून 2 तास दाखवतात गोवा. संगमेश्वरवरनं लेफ्ट घेतला, तिथपासून जरा रस्ता घाटाघाटाचा खूप सुरुवात झाली. नमस्कार मित्रांनो, आज गोव्याचा फर्स्ट डे. कालचा जो ट्रॅव्हल होता त्याचा काही एंड मला करायला जमला नाही. रात्री 11 वाजले गोव्याला पोचेपर्यंत मला आणि खूप थकलेलो. तर तुम्हाला जे अपडेट द्यायचे होते ते आता देतो. जसं तुम्हाला बोललो मी, दादा काल सकाळी आपण 7:30 वाजता निघालेलो आणि रात्री 11 वाजता पोचलो. सो साधारण किती ट्रिप झाली, किती ॲव्हरेज दिला आणि किती किलोमीटर आपण CNGच्या किती टाकीमध्ये काढले आणि पेट्रोलवरती आम्हाला काही पार्ट चालवावा लागला. सो त्याची थोडी माहिती द्यायला ट्राय करतो मी. सो आता हे आपण ट्रिप एमध्ये बघतो आहे. हे CNG संपल्यापासून 143 किलोमीटर, ऑलमोस्ट 140 किलोमीटर त्याच्यावरती आपण पेट्रोलवरती चालवलं. आणि ॲव्हरेज आता थोडा चेंज झाला आहे. काल मी ॲव्हरेज चेक केला होता जेव्हा बंद केलेलं तेव्हा 16, 17 किंवा 18 असा होता. हे आज सकाळी गोव्यामध्ये जे मी चालवलं 14-15 किलोमीटर, तो एवढा ॲव्हरेज मिळाला. CNGवरती टोटल आपले जे 550 किंवा 140 म्हणजे 600 किलोमीटरमधलं जे आपलं 443 किलोमीटर होतं ते आपण किती आता किलो आपण भरलं. पहिलं स्टार्टिंगला आपलं होतं 8.5 किलोचं होतं. 8.5 किलोमधून नंतर आपण 4 किलो वापरलं आणि परत त्याच्यानंतर आपण 4.5 किलो भरलं आणि त्याच्यानंतर एकदा फुल टाकी आपण परत एकदा 8.5 किलोची भरली. म्हणजे टोटल आपण साधारण 20 kg गॅसमध्ये आपण 443 किलोमीटरचा आपण प्रवास केला. जर आपण सरासरीने अशा गोष्टी चेक केल्या तर 443 आणि 20 किलो तर साधारण आपल्याला 22चा ॲव्हरेज मिळाला. त्याच्यामध्ये ट्रॅफिकवाला पार्ट आणि हायवे, घाटामधला रस्ता हे सगळं धरून एवढा पूर्ण मुंबई, ठाणे, गोवावाला जे पण डिस्टन्स आपण कवर केलं ते आपल्याला 22 किलोमीटरचा ॲव्हरेज मिळाला.